फर्स्ट ट्रॅव्हल ब्लॉग. येस, फ्रॉम 2026. ट्रॅव्हलिंग इन 2026. नाही, फर्स्ट ट्रिप ऑफ 2026 असं म्हणायचं. फर्स्ट ट्रिप ऑफ 2026 एंड दैट टू कहाँ पे जा रहे हैं हम? आम्ही एनी गेसेस? आम्ही कुठे चाललो? ज्योतिर्लिंग. अरे सांगायचं नव्हतं. विचारलं कशाला मग? एनी गेसेस म्हंटल, तुला थोडी ना म्हंटल. नाही, त्यांना म्हणत होते की एनी गेसेस. यार तो नेहमी पचका करतोस तू विलन. पण ज्योतिर्लिंग भाई 12 ज्योतिर्लिंग आहेत. आणि असं पण नाहीये की कोणाला माहिती नाही. म्हणजे मग तुम्ही गेस करा की आम्ही कुठल्या ज्योतिर्लिंगला चाललेलो आहे. ठीक आहे, खूप जणांना माहिती आहे. ठीक आहे, चालेल. आणि पुणे जवळ आहे ते. 100K फॉलोअर्स नाही. तुम्ही गेस करा आणि तुम्ही कमेंट मध्ये सांगा. कोणी नाही सांगत तुला कमेंट मध्ये. ठीक आहे, तर आम्ही ना ऍक्च्युली एका स्टे मध्ये थांबणार आहोत आणि एका स्टे मध्ये म्हणजे एका इथे स्टे करणार आहोत. एका इथे स्टे करणार आहोत एका स्टे मध्ये थांबणार आहोत. आणि ते आमचं 6th हॉस्टेल राहणार आहे. हो ना, 6th हॉस्टेल. तर वी प्रिफर टू स्टे इन हॉस्टेल बिकॉज हमको पसंद है. हा, म्हणजे चांगलं असतं हॉस्टेल मध्ये आहे ना. पण ही प्रॉपर्टी नवीन आहे नाशिकची. नाशिकची नवीन आहे. अरे यार तू परत सांगितलं. अरे यार हे बघा, यार तू परत सांगितलं यार विलन यार. आता नाशिक म्हणणं गरजेचं होतं का? हॉस्टेल म्हटलं तेवढं होतं ना. हॉस्टेल मग कसं सांगावं लागेल ना नवीन कुठला आहे तर. काही आपलं. ओके, मग आपण कुठे भेटायचं? आम्ही आता इन बिटवीन थोडं खायला थांबणार आहोत ना. भूक लागली तेव्हा आम्ही खायला थांबू थोडं. तेव्हा मग आम्ही थोडंसं व्लॉग करू आणि मग लोकेशनला जाऊन विल शो यू की तिथलं हॉस्टेल कसं आहे. आता यांनी भांडा फोडलाच आहे, तर भेटू आपण नाशिकच्याच हॉस्टेलमध्ये. ओके, टिल देन बाय. 1 hour later. काय खाते डेपू? ब्रेड बटाटोस. कारण की उपमा संपला, त्यांनी मला पचका केला. उपमा मागितलेला. उपमा संपला आणि तुला इथे येऊन उपमा खायचा होता. मी खातोय वडा सॅम्पल. जे मागत असते ते सगळं संपलं. आणि डेपू खाते आहे चाय टोस्ट. वाव, जो तेरा है वो मेरा है. पण तो तेरा है वो तो मैं नहीं खा सकता ना. चला. One eternity later. फाइनली बहुत कंफ्यूजन के बाद हम पहुंच गए हमारे डेस्टिनेशन. checking in to the hostel प्रॉपर्टी फार चांगली आहे. स्पेशियस आहे थोडी. आज आम्ही प्रायव्हेट रूममध्ये राहणार आहे प्रॉपर्टीच्या. म्हणजे प्रॉपर्टीमध्ये डॉर्म्स पण आहेत आणि प्रायव्हेट रूम्स पण आहेत. आम्ही आज प्रायव्हेट रूम्स घेतले आहेत. अँड द बेस्ट पार्ट इज स्विमिंग पूल. येस, स्विमिंग पूल. हॅलो डेपू, से हाय. पूर्ण काळी काळी एकदम मस्त दिसत तू. 1 eternity later. ओके, सो आमचा झाला ह्या लॉगआउट मॅडमचा. मॅडम, लॉगआउट झाला तुमचा फायनली. हे काय हे बघा हे काय घातलं. पोत्यामध्ये आली का तू? अगं पोतं कशाला घातलं तू? दिस इज स्टाईल विलन, यू डोंट गेट. पण हे खालून आकुड का झालं तुला? गर्ल थिंग. अगं खालून आकुड का झालं भाई? एवढं थंडीत कसं काय तू इतकी हिंमत करू शकतेस? ओय भाई,
हे व्ह्यू बघा भाई, व्ह्यू बघा तुम्ही. तुझं काय म्हणणं आहे व्ह्यू बद्दल? माझं तर हेच सरियल सरियल आहे भाई. मला इथेच राहायचंय आता परमनंट. परमनंट राहायचंय का? परत नाही जाऊ. आपण इथे एक प्रॉपर्टी विकत घ्यायची का? दादाला सांग, दादाला. दादा को झोपेटे में लो. भाई सगळीकडे लाईट्सनी सजवलं यांनी प्रॉपर्टीला. तुम्ही खरंच यार या हॉस्टेलला या हॉस्टेलला या, नक्की या. खरंच खूप क्लास, मला तर खूप आवडला. हा मला पण खूप आवडला. त्यांना पूर्ण खालून व्ह्यू दाखव. वरतून खाली दाखवला माझा व्ह्यू. माझा तू माझाच व्ह्यू म्हणत होती ना? थांब. शिंकाली. जय श्रीराम. स्विमिंग पूल में जाना रह गया ना. स्विमिंग पूल गाईज, स्विमिंग पूल. मी तुला म्हटलेलं आहे स्विमिंग पूल मध्ये तोच जाऊ शकतो ज्याला स्विमिंग येतं. त्यांनी रूल्स दिलेला आहे. हे इथे ना, हे यांचं हे कॅफेटेरिया क्लास आहे यार. आणि खाली प्ले एरिया आहे. वरती कॅफेटेरियामध्ये ना तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळात. तेव्हा आम्ही काही बोलू नाही, पण तुम्हाला जस्ट म्युझिकसोबत दाखवू कसं आहे. खाली डॉर्म्स आहेत. ही आमची रूम आहे वरची. ही प्रायव्हेट कॉटेज, हा दुसरा प्रायव्हेट कॉटेज. आणि हे बघा यार क्लास. आणि इथे झाला सनसेट. काय यार म्हणजे आउट ऑफ स्टँडिंग एवढं इतकी थंडी आहे इथे. म्हणजे इथे चांगलं थंड वेदर आहे. खूप चांगलं आहे. नाशिक तर तसं हा बारीक बारीक कीड आहे. का ग तुला थंडी नाही वाजत आहे का? तुझं जॅकेट कुठे? जॅकेट आय एम व्हेरी हॉट. जैकेट कुठे आहे? हॉट के? अरे यार मी ते अरे हॉट के मुंह के, जॅकेट किधर आहे तुम्हाला? कार मध्येच विसरली. कोण घेऊन येणार आता? तुला कशासाठी ठेवलंय मी? हेच सगळे कामं करायसाठी तर तुला ठेवलेलं आहे मी. वाह भाई वाह मॅडम वाह. जाओ. हेच काम आहे का माझे? मालिक की सेवा करो. ठीक है, इसका बदला लिया जाएगा. पण ठीक आहे. अशी आहे ही प्रॉपर्टी. आणि अशी आहे की ढेपू एक नंबर प्रॉपर्टी आहे. पण आता मी किती तारीफ, जेवढी तारीफ करू तेवढी कमी आहे. जिद करत होतो की नाही हॉस्टेललाच जाऊ आपण. हॉस्टेलला हे आमचं 3rd की 4th आहे ना. नाही पण तू विचार बदलला होता म्हणे दुसरीकडे कुठेतरी जाऊ. पण नाही असं काही नव्हतं. हॉस्टेलच जाऊ. नाही तू म्हंटल होतं मध्ये. नको मला दे क्रेडिट. नको ग नको. मला क्रेडिट दे. तो बघतो आहे. हा तो बघतोय म्हणूनच तू किती शाळा आहे सगळं क्रेडिट स्वतः घेतो. ठीक आहे, इट्स ओके. बदललं होतं थोडं मन म्हणून म्हटलं नाही आपण हॉस्टेलच जाऊ. तर मग आता काय करायचं आपण? व्हॉट इज द प्लॅन? The plan is we'll sit here, just roam around. इथे असं खूप दिवसानंतर असं झालंय. आम्ही ऍक्च्युली अशा वेळेस जातो जेव्हा कोणीच नसतं. म्हणजे आम्ही टार्गेट करतो की आम्हाला असं प्रायव्हेट टाईप मिळून जाईल पूर्ण प्रॉपर्टी, आणि तसं खूपदा होतं. पण आज वीकडे असून सुद्धा खूप लोक आहेत. म्हणजे आहेत काही लोक आहेत आमच्यासारखे डोकं लावणारे जे वीकडे मध्ये जातात. We think that we are smart, but people are smarter than us. नाही. We think that we are smart, but it is not compulsory that we are smart. only smart. That we are only smart. Other smart people are. तर असं आहे ते. पण ठीक आहे, इट्स ओके. वीकडेला आम्ही मोस्टली वीकडेला जातो ना फिरायला. इथे जर स्क्रीन लावली असती आणि इथे मूवी दाखवला आणि मॅच पाहिले असते आपण. एक मॅच पाहिला काय? मूवी नाही सगळे. तू मॅच लावली ना, दुरून लोक येतील बघायला. किती अनरोमॅन्टिक माणूस आहे यार. नुसतं येऊन जाऊन मॅचच पाहायची, मॅचच्याच गोष्टी. आता मला तुम्ही सांगा, जर इंडियाची मॅच इथे लावली मोठ्या स्क्रीनवर तर कुठून लोक येतील बघायला? कुठून तूच एकटा येशील. नागपूर वरून लोक येतील फ्लाईट बुक करून मॅच बघायला. नाही पण क्लास आहे रे इथे ना. खरंच एक मोठी स्क्रीन, इथे जर मोठी स्क्रीन लावली ना अशी, इथे मोठी स्क्रीन आणि याच्यावर मॅच दाखवली ना भाई. आता T20 वर्ल्ड कप येतोय 7 फेब्रुवारी पासून. रेकॉर्ड करू. हा इथे सनसेट झाला. आपण उद्या सनसेट रेकॉर्ड करू. हे बघा आता तुम्हाला मी पूर्ण याच्यात दाखवतो काय प्रॉपर्टी आहे. आणि इथे आहे यांचं हे काय म्हणतात, बॉनफायर. आपण व्लॉग एंड करायचा ना, खूप मोठा व्लॉग होऊन जाणार हा. ओके, व्लॉग एंड करू. आणि रात्री फक्त हे टाकू, असे व्हिज्युअल्स टाकू आणि त्याच्यात माझे म्युझिक देऊन देऊ. पण ठीक आहे,
आता ब्लॉग एंड करू. आम्ही आता ब्लॉग एंड करतोय. तर खूप चांगलं इकडे वाटलं. इकडे ये, आपण ब्लॉग एंड करू. इकडे ये. ओके, आता आपण थोडासा टाइम स्पेंड करू. आता आम्ही थोडंसं टाइम स्पेंड करतो. आतापर्यंत मॅडमचं लॉग इन होतं. वर्केशन केलं आज. वर्केशन नयना तू वर्केशन का केलंस नयना? नयना नको म्हणू, मला असं वाटतं डेपू. दुसरा कोणीतरी माणूस आहे हा. तर डेपूने आपल्या वर्केशन केलं आणि मी फ्री होतो. आज आमची लीव आहे. सो ठीक आहे मग. सर लीव लीव आहे तर लीव आहे यार. आता US ऑफ आहे आज. तर ठीक आहे. आज खूप कंपनीज खूप कंपनीज ऑफ असेल. लीव्स हमको तो नहीं मिलते इतने लीव्स. ठीक आहे मग चला आता आम्ही ब्लॉग एंड करतो. आणि उद्या आम्ही जाणार आहे ज्योतिर्लिंग दर्शन करायला. तर त्याचा आता छान आम्ही ट्रेडिशनल मध्ये राहणार. आम्ही उद्याचा व्लॉग करू मग. येस उद्याचा ब्लॉग करू. So, आणि इन्स्टा आणि युट्यूबवर शॉर्ट्स टाकू, इन्स्टावर रील टाकू उद्याच्या ट्रेडिशनल वेअरचा. अँड उद्याचा ब्लॉग पण. आणि मला जमलं तर गेट रेडी विथ मी करेल. बट आय एम नॉट शुअर, कारण की यांनी काय केलं ब्लंडर माहिती आहे का? हा माझा एक पाऊच विसरून आला, त्यात माझ्या बांगड्या, मंगळसूत्र सगळं होतं. देखो भाई, राहू दे प्लीज. प्लीज हम इसका पति है और हमको चाहिए सिर्फ. हाँ, तुमको वही चाहिए बस. तुमको हम वही मर्द के मिलना साथ ऐसे ही चाहिए. होता है. हमारे पे सब कुछ मतलब मी नाही, काही पण म्हणजे विलन माझा यार, काही तू रोलच खरंच- नव्हता त्यात. मी त्या मूवी मध्येच नव्हतो. अरे कास्ट पण- झाली कधी पण मी माझी? तुला म्हटलं होतं विलन ते आत त्याच्या कुसकू नको. वरती आपण कुठेतरी ठेव. नाही, वरती नाही, कुठेतरी ठेव. तू वरती ठेवलंच मी नाही. तुला म्हंटल होतं की तू हातात पकडून कार मध्ये ठेव. नाही यार विलन. नहीं साला ये मूवी में मैं था ही नहीं. कास्ट कैसे हो गया रे? मैं तो साइन ही नहीं किया मैं मग मूवी तू के त्या लिए. बांगड्या घेऊन जाणार आहे हा काचेच्या बांगड्या मध्ये. मी नवीन बांगड्या घेऊन देईल. पण तू त्याचं खापर माझ्यावर नको फोडू. मी सगळं नाही मला केलं. नवीन पाहिजे. जा. हा ठीक आहे मला चला बांगडी नवीन. आपण भेटू उद्या. उद्या आम्ही जसं मी म्हटलं ज्योतिर्लिंगाला जाणार आहे आम्ही देवदर्शन. सो येस आणि 2026 आमची पहिली ट्रिप आणि पहिली ते पण trip. आम्ही महादेवचे दर्शन करू. वाव, जय हो महादेवचे दर्शन विथ माय महादेव. स्टे ट्यून आणि असंच आम्हाला खूप प्रेम द्या आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब कोणी- करायला विसरू नका जे प्लीज. कोणी देत नाही ऍक्च्युली प्रेम आम्हाला, तसं पाहायला गेलं तर. हा ठीक आहे. आपले आईबाबा देतात सगळे. हा. आपल्या आईबाबाच्या आशीर्वादाने आम्ही समोर जाऊ. पण ठीक आहे, तुम्ही पण प्रेम द्या. नवीन लोक या आणि आम्हाला प्रेम द्या, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा विसरू नका. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ओके सबस्क्राईब जरूर करा. आमच्यासारख्या न्यू स्टार्टअपला हेल्प करा.